श्रीरामपूर बेलापूर बुद्रुक येथे अन्नकोट कार्यक्रम उत्साहात. गोविंद देवगिरी महाराजांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. बेलापूर वार्ताहर. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील श्री जुने बालाजी मंदिर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नकोट कार्यक्रम मोठा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री गोविंद देवगिरीजी महाराज किशोरजी व्यास यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन. श्री गोविंद देवगिरीजी महाराजांचे बेलापूर येथे आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गोविंद देवगिरी महाराजांचे मार्गदर्शन. या प्रसंगी बोलताना गोविंद देवगिरीजी महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे आई जिजाऊ यांच्या आज्ञांचे पालन करीत होते आणि आईने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन करीत असल्यामुळे ते कधीही अपयशी ठरले नाहीत. महाराजांनी उपदेश करताना सांगितले की आपण जातीचा भेदभाव न करता आपण हिंदू आहोत हे समजून एकत्रितपणे काम करावे. यासोबतच त्यांनी भारत माझा देश आहे या प्रतिज्ञेचा अर्थ स्पष्ट केला. ते म्हणाले की याचा अर्थ आपण या भारताचे नागरिक आहोत, मालक नाही. त्यामुळे भारतीय समाजासाठी जे नियम आणि कायदे आहेत त्याचे आदर्श नागरिक म्हणून पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. वेदमूर्ती महेश दायमा यांचा सत्कार. या कार्यक्रमात बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महेश दायमा यांनी नुकत्याच पुणे आळंदी येथे झालेल्या वेदस्व परीक्षेत भारतातील 43 गुरुकुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मीना दायमा, दिलीप दायमा आणि प्रेरणा दायमा उपस्थित होते. गोविंद देवगिरी महाराजांनी वेदमूर्ती महेश यांच्याशी संवाद साधून त्यांचे तोंड भरून कौतुक केले. मातृपितृ सेवा परमधर्म. पुढे बोलताना महाराजांनी मातापित्यांच्या सेवेचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की मातापित्यांची सेवा न करता जर चारीधाम यात्रा केली तरी त्याचे काही उपयोग नाही. घरच्या मातापित्यांची सेवा करून जर चारीधाम केले तरच भगवान प्रसन्न होत असतात, असा महत्त्वपूर्ण उपदेश गोविंद देवगिरी महाराजांनी दिला. फराळ वाटप आणि मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित महेश व्यास यांनी केले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शरद नवल मित्र मंडळाच्या वतीने गरीब घिसाडी समाजाच्या नागरिकांना गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार दिलीप दायमा, बाळासाहेब शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. दायमा यांना या सगळ्या परीक्षेमध्ये सुवर्ण मुद्रिका म्हणजे प्रथम क्रमांक संपूर्ण भारत देशामध्ये त्यामध्ये त्या परीक्षेत मिळवला आणि त्याला सुवर्ण मुद्रिका यामध्ये प्राप्त झाली. आपल्या भाषेमध्ये सुवर्ण पदक. तर या ठिकाणी महेश दायमा यांचाही पूजनीय स्वामीजींच्या हस्ते सन्मान होत आहे.